नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आजही आपण नेहमीप्रमाणेच सोप्या, सुंदर, कमी कलरमधल्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघणार आहोत. तर या तिन्ही रांगोळ्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल, पहिल्यांदाच आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आणि या तिन्ही रांगोळ्या अतिशय सुंदर, सोप्या आणि पटकन होणाऱ्या आहेत. काहीच जास्त त्यात डोकं लावलेलं नाही आहे. रेषा आणि टिंबांच्या मदतीनेच ही रांगोळी काढली आपण. कलर पण खूप कमी वापरलेत. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. तर चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता. तुम्हाला जर नोटिफिकेशन नसेल येत तर डायरेक्ट चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ चेक करत जा. तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि रोज नवीन रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. जेणेकरून तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल. आणि जेव्हा स्वतः एखादी गोष्ट आपण करतो किंवा शिकतो ना, ते समाधान वेगळंच असतं. तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं आहे ते. तर ह्या तिन्ही रांगोळ्या खूप अतिशय सोप्या, मला खूप आवडलेल्या आहेत. जरी सेम पॅटर्नच्या आहे, थोडी वेगळी डिझाईन केलेली आहे मी. आणि युनिक रांगोळ्या आणि अशाच नवनवीन सोप्या, पटकन होणाऱ्या, घाईमध्ये पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि एकदा चॅनलला व्हिजिट करा. तिथे सर्व प्रकारच्या रांगोळी तुम्हाला बघायला भेटतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. या रांगोळीमध्ये आपण एक पंती काढणार आहोत, त्यामुळे मी रेष काढून घेतली आहे. तर बघा मी कशी पंती, म्हणजे ट्रिक ही तुमच्यासाठी कशा पद्धतीने पंती काढते. आधी रेष काढून घ्यायची थोडी जाडसर, आणि असं छोटंसं झाकण वगैरे असेल त्याच्या मदतीने त्याला आकार देऊन घ्यायचा. आणि नंतर थोडा, म्हणजे तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं, तुम्हाला परफेक्ट आकार आला पाहिजे असं. पुन्हा एक रेष काढून घेतली आणि आपल्या औषधाच्या बॉटलचं झाकण आहे छोटं, त्याच्या साहाय्याने पुन्हा असा आकार देऊन घेतला एक. तुम्ही ह्या ट्रिक्स व्यवस्थित बघत जा, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल. आणि आपली दिव्याची ज्योत असते वातीची, ते 3 काढल्यात, त्याच्यामध्ये पिवळा कलर टाकून घेतला आहे मी. अशा पद्धतीने ज्योत काढून घेतली. किती सोपी ट्रिक आहे बघा. नक्की ट्राय करा ही रांगोळी मैत्रीण, खूप सोपी, सुंदर आहे. त्यात पिवळा कलर भरून घेतला आहे.
अशा पद्धतीने आपल्या तिन्ही रांगोळ्या काढून झालेल्या आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही ह्या तिन्ही रांगोळ्या नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रांगोळ्यांसाठी पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत रांगोळी ट्राय करत राहा, रांगोळी शिकत राहा, रोज दारासमोर रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.